नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. प्रथम तुम्हा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवूया गाजर मोदक. अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे मंगळवारी आणि संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपण इथं गाजर मोदक बनवत आहोत. या मोदकासाठी जे आपल्याला गणपती बाप्पाला आवडीचे जेवढे सगळे जिन्नस आहेत तेवढे सगळे जिन्नस आपण याच्यामध्ये मोदकामध्ये समाविष्ट करणार आहोत. 1 कप इथं किसलेलं गाजर घेतलं आहे. गाजर स्वच्छ धुवून मी किसून घेतलं. 1 कप किसलेलं गाजर, आवडीनुसार आपल्याला इथं ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. त्याचबरोबर ज्या कपाने गाजर मोजून घेतलं त्याच कपाने अर्धा कप इथं किसलेला गूळ घ्यायचा आहे. अर्धा कप आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे आणि अर्धा कप आपल्याला सुक्कं खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, पण तुम्ही ओलं खोबरंही किसलेलं ओलं खोबरं तुपावरती भाजा आणि मग घ्या. पहा इथं आता हे गणपती बाप्पाला आवडणारे सगळे जिन्नस आपण इथं घेतलेले आहेत. चला तर आता याची कृती पाहूया. आपल्याला कढई गरम करायची आहे आणि गरम कढईमध्ये 2 चमचे तुपावरती गाजर भाजून घ्यायचं आहे. 2 चमचे मी तूप घेतलं, त्याच्यावरती हे गाजर आपल्याला छान कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं. गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती हे गाजर भाजून घ्या. गाजराला जे स्वतःचं पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये गाजर छान असं भाजलं जातं आणि शिजतंही व्यवस्थित, म्हणजे जे कचकच किंवा कच्चापणा गाजराचा राहत नाही. तर पहा इथं मी दाखवते तुम्हाला 5 ते 6 मिनटं गाजर भाजायला लागतात आपल्याला. पूर्णपणे गाजराचा कलर चेंज झाला की आपण याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे आहेत. गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती छान हे गाजर कलर बदलेपर्यंत भाजून घ्या. अगदी नवीन पदार्थ आहे. अगदी आपण मोदक बनवतो गणपती बाप्पाला, पण आपण आंब्याचे मोदक बनवतो, अननसाचे मोदक बनवतो. तर आज मी बनवते ते गाजराचे मोदक बनवते. गाजराचा सीझन आहे आणि छान ताजे गाजर बाजारामध्ये मिळतात. तर विचार केला की चला आपण आज गाजराचे मोदक बनवूया. अर्धा कप इथं गूळ घेतलेला आहे मी आणि या गाजरामध्ये हा गूळ आपण मिक्स करायचा आहे. पहा इथं छान असं हे सगळं आपल्याला एकसारखं करायचं आहे, एकजीव करायचं आहे. गुळाला पाणी सुटतं, गाजराचं तर पाणी आपण गाजर छान पाण्यामध्ये शिजवून घेतलं गाजराच्या. त्याचबरोबर इथं गुळही आपल्याला गुळालाही पाणी सुटलेलं आहे. आता इथं आपण काय करायचं, 1 चमचा मी तीळ घेतलेले आहेत. हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर अर्धा कप खोबरं जे घेतलेलं आहे ते खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जेवढे जिन्नस तुम्ही इथं मोदकासाठी वापराल तेवढे सगळे भाजून व्यवस्थित घ्या, म्हणजे आपला मोदक व्यवस्थित येतो आणि कच्चापणा मोदकाला लागत नाही कोणता. तर इथं पहा, इथं ड्रायफ्रूट्ससुद्धा मी घेतलेले आहेत आणि हे ड्रायफ्रूट्सही छान अशा आपल्याला या मिश्रणामध्ये भाजून घ्यायचे आहेत. पहा, जे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्सचा इथं वापर करू शकता. तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घ्या. मी तीळ घेतलेले आहेत, पण तुम्ही या ठिकाणी खसखसचाही वापर करू शकता. 1 चमचा मी तीळ घेतले तर तुम्ही 1 चमचा खसखसही इथं भाजून घेऊ शकता. त्याचबरोबर अर्धा कप आपल्याला इथं मिल्क पावडर घ्यायची आहे. मिल्क पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी मावा किंवा खवा वापरू शकता. 100 ग्रॅम मावा किंवा 100 ग्रॅम खवा वापरा. इथं मी अर्धा कप मिल्क पावडर घेतलेले आहे, म्हणजे ज्या कपाने मी गाजर मोजून घेतले त्याच कपाने अर्धा कप गूळ आणि अर्धा कप मिल्क पावडर आपण घेतलेली आहे. आणि पहा इथं छान असं हे सगळं मिश्रण आपल्याला एकसारखं मंद गॅसवरती एकसारखं आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून याचे छान असे आपल्याला मोदक वळता यायला पाहिजेत. पहा इथं 5 ते 6 मिनटासाठी मंद गॅसवरती हे सगळं मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं. सगळ्यात शेवटी दूध पावडरचा वापर करा. दूध पावडर सुरुवातीला घालू नका. गूळ आणि आपला गाजर गूळ सगळं व्यवस्थित सगळे मिश्रण एकत्र करा आणि मग सगळ्यात शेवट दूध पावडर वापरा. हे पहा, दूध पावडर वापरून 4 ते 5 मिनटासाठी आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे हे. आणि अशा पद्धतीने हे छान असं आपलं मोदकाचं मिश्रण तयार झालं आहे. 1 चमचा आपण इथं वेलची पावडर आणि जायफळ पावडर वापरलेली आहे. जायफळ आणि वेलची पावडर मी एकत्र करून घेतली आहे आणि ती 1 चमचा आपल्याला वापरायची आहे. छान असा आपल्या गाजराला कलर आलेला आहे. पाहू शकता तुम्ही इथं गूळ, गाजर आणि त्याचबरोबर मिल्क पावडर
गणपती बाप्पाला आवडणारं गूळ खोबरंही आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे सुकं खोबरं वापरलं आहे, पण तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही इथं वापर करू शकता. फक्त थोडं एका चमचा तुपावरती खोबरं छान भाजून घ्या आणि हे मिश्रण आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतले. आता आपण मोदक करून घेऊया आणि पाहू शकत असाल घट्ट असा गोळा मिश्रणाचा आपल्याला तयार करून घ्यायचा आणि मग त्याचे मोदक करून घ्यायचे आहेत. इथं मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्याला आपण छान असं आतल्या बाजूने तूप लावून घेऊया. जेव्हा व्यवस्थित आपण तूप लावून घेतो तेव्हा आपला जे मोदक आहेत हे साच्यातून छान असे बाहेर निघतात. तर पहा इथं तूप लावून घेतलेलं आहे मी आणि आता आपण हे मिश्रण जे आहे हे साच्यामध्ये भरून घेऊया. मोदकाचे साचे वापरा. जेव्हा आपण मोदकाचा साचा वापरतो छान असे मोदक हे तयार होतात. पहा इथं अशा पद्धतीने आपल्याला हे गाजराचं मिश्रण भरून घ्यायचं आहे. पहा इथं छान असं मी मिश्रण कशा पद्धतीने भरते ते दाखवते तुम्हाला. एका साईडलाच मी हे भरून घेतलं आहे, दुसरी साईड त्याच्यावरती आपल्याला प्रेस करायची आहे आणि खालच्या बाजूने आणखीन आपल्याला थोडंसं मिश्रण छान असं दाबून व्यवस्थित भरायचं आहे, म्हणजे आपला मोदक छान निघतो. पहा इथे हा जो साचा आहे हा रिकामा ठेवायचा नाही, व्यवस्थित असा गच्च भरून घ्यायचा आहे आणि जे मिश्रण आहे गाजराचं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं साच्यामध्ये दाबून घ्या. जेवढं तुम्ही दाबून घेणार तेवढा मोदक आपला छान व्यवस्थित निघणार. पहा इथं इतके छान मोदक झालेले आहेत. मीही पहिल्यांदाच केले. थोडीशी सुचलं मला की चला गाजराचा सीझन आहे, गाजराचा हलवा वगैरे तर आपण नेहमीच करतो, पण संकष्टी जवळ येते तर मोदक जर करायचे तर आपण गाजराचे मोदक करूया. आणि हे पहा अशा पद्धतीने इतका छान हा मोदक निघालेला आहे, तुम्ही पाहू शकत असाल. सुंदर असा. नक्कीच हा गणपती बाप्पाला जेव्हा आपण नैवेद्य दाखवू तर नक्कीच गणपती बाप्पाला हा नैवेद्य आवडल्याशिवाय राहणार नाही. दुसरा एक मोदक मी तुम्हाला भरून दाखवते. कशा पद्धतीने हा मोदक साच्यामध्ये भरायचा ते मी दाखवते. मिश्रण सगळं आपल्याला अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे. लहान मुलांना तर हा मोदक इतका आवडेल की अगदी बघितल्या मुलं खाण्यासाठी तयार होतील. पहा इथं आता दुसराही मोदक मी काढून दाखवते तुम्हाला. सुंदर असे मोदक निघालेले आहेत आपले. पहा अगदी वाटतसुद्धा नाही आहे की हा आपण गाजरापासून मोदक बनवलेला आहे. सुंदर असा मोदक निघालेला आहे आणि याच्यामध्ये खोबरं, गूळ, मिल्क पावडर, त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्स जे गणपती बाप्पाला जिन्नस आवडतात, जे पदार्थ आवडतात त्याचा सगळा आपण या मोदकांमध्ये वापर केलेला आहे. आणि अशा पद्धतीने या संकष्टीला, अंगारकी संकष्टीला तुम्ही मला वाटतं गाजराचा मोदक करा आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा. आणि अशा पद्धतीने करून पहा. तुमचे मोदक कसे झाले मला कमेंट्समध्ये सांगा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा. सगळे जिन्नस घरामध्ये आपल्या असतात आणि हे जर तुम्ही वापरून केलात तर खरंच वेगळा असा मोदकाचा प्रकार होईल आणि गणपती बाप्पाला नक्कीच आवडेल. घरातील सगळेही आवडीने हे मोदक खातील आणि करून पहा, खाऊन पहा. धन्यवाद मंडळी.